मला पाणी घेऊन येतो. काम कर. कॅप थंड कर. इथे असेल बघ. ठीक आहे. लास्ट लेक्चरला काय केलं आपण? सेट ना. ठीक आहे. So today we will start with dictionary and functions. हे सोपं आहे. कोणी ट्राय करून बघितले का मग घरी का नाही? नेक्स्ट हम पढ़ते हैं डिक्शनरी. नाउ व्हाट इज अ डिक्शनरी? काय डिक्शनरी? Collection of key and value. कलेक्शन एंड की एंड वैल्यू. ठीक है. डुप्लिकेट्स आर नॉट अलाउड. ठीक आहे. बट कशामध्ये? कीज मध्ये. व्हॅल्यूज डुप्लिकेट असू शकता ना. एका कॉलम नेम मध्ये जर कॉलमचं नाव आहे नेम, त्याच्यामध्ये ओमकार शिंदे नावाचे 2 लोक असू शकतात सारखे. ठीक आहे. सो व्हॅल्यूज कॅन बी डिफरंट. ओके. इंडेक्सिंग अँड स्लाइसिंग नॉट पॉसिबल. करेक्ट. हेट्रोजेनियस एलिमेंट्स आर अलाउड. म्हणजे काय? डिफरंट डेटा टाइप्स आपण ठेवू शकतो. डिनोटेड बाय सिंगल कोट्स अँड की अँड व्हॅल्यूज. ॲडिशनल इन्फॉर्मेशन सोडा. कसं करतो रे? लेट्स से एम्प्लॉई काय झालं? हा, लेट्स से नेम. पुढे काय मध्ये? कोलन. बरोबर. आणि व्हॅल्यू. व्हॅल्यू काय देणार? लेट्स से ऋषी. त्यानंतर काय येईल रे? कॉमा. कॉमा की हे. ठीक आहे. नेक्स्ट आपण घेतलं काय? सायलेंट डिपार्टमेंट आहे ना. ठीक. सॅलरी डिपार्टमेंट. ओ सॉरी. सॅलरी. मग याला मी असं ठेवतो. कशामध्ये आहे रे हे? गुड. नंतर डिपार्टमेंट. डेटा सायन्स. ठीक आहे. करेक्ट. याला प्रिंट केलं. ठीक. की व्हॅल्यू. की व्हॅल्यू. ठीक आहे. नाव टेल मी वन थिंग. ऋषी मध्ये मी अजून एक व्हॅल्यू स्टोअर करू शकतो का? कसं? आणखी एक डबल कोट घेऊन. हे बघ. आलं?
correct? Okay, let's move on. If I want to access a specific key, तर कसं करेल? Say, आलं? ठीक आहे. मला एक सांगा, जर मला ही व्हॅल्यू चेंज करायची आहे, हे बघा हे असं करता. सिम्पल. काय आहे? व्हेरिएबल नेम ज्याचा डिक्शनरी स्टोर्ड आहे. काय की वरती काय ऍड करायचंय. ठीक आहे, इझी. ओके, गुड. चलो, दुसरं इथे करून दाखवतो. केलं का? अपडेट झाली किंवा ओके, दॅट्स अ न्यू की. कसं करतो? एम्प्लॉई, लेट्स से सिटी इक्वल्स टू. मी आता करतो प्रिंट सी. आलं? आणि सॅलरी अपडेट होऊन like this works for both adding a new key as well as updating. ठीक है, ये चार एक सिंपल है. जस्ट लेट्स सी वन बाय वन. नाउ एम्प्लॉय मी पॉप सॅलरी केलं. काय होतं? काय करतं हे? ठीक आहे, आय जस्ट चेक. ठीक, हट गया. करेक्ट. हे काय करतं? लास्ट इन्सर्टेड की कुठली होती आपली? आठवतं का? सिटी. आता इन्सर्ट केली ना आपण, तिला रिमूव्ह केलं. सो नाउ इफ वी प्रिंट अगेन एम्प्लॉय, see, it got removed. Let's go to the next line and delete. चलो आईडी तो था नहीं, लेकिन लेट्स से मुझे डिलीट करना है डिपार्टमेंट. अरे यार, क्लियर भी हो गया, डिपार्टमेंट हट गया. और एम्प्लॉय डॉट क्लियर किया तो मतलब वेरिएबल नेम डॉट क्लियर किया तो खत्म, सब जीरो. अभी अगर हमने एम्प्लॉय को प्रिंट किया, याचं डेटा टाइप काय येईल रे? टपल कसं येईल? डिक्शनरी. सेट पण तर येऊ शकतो ना. नाही सर. हा, अपडेट आणि ऍड साठी सेमच सिंटॅक्स आहे का? हो. बोला.
चेक करू. सेट मध्ये की व्हॅल्यू नाहीये सर आणि सेट युनिक व्हॅल्यू घेतात तर यात नाही येणार सेट. डिक्शनरी. काल पण मी एक गोष्ट लिहून दिली होती. कन्वर्ट अ सेट इनटू अ डिक्शनरी. जर कुठलाही सेट जर तुम्ही ठीक आहे, जर तुम्ही कुठलीही गोष्ट जर अशी लिहिली टाइप ऑफ घ्या, कळलं का? समजे? थोडं लिहून घ्या, एक नेक्स्ट स्टेप बघू, देन विल मूव अहेड. चलो हो गया. सॉरी, ये दो तीन चीजें हैं. लाइक इफ यू वांट टू एक्सेस ओनली कीज, कि आपके डिक्शनरी में कितने कीज है, तो सिंपल वेरिएबल नेम डॉट कीज. वैल्यूज चाहिए तो वेरिएबल नेम डॉट वैल्यूज. एंड आइटम इज द कंप्लीट थिंग. जस्ट लेट मी शो यू. देखो, कीज आ गए सब, ये सब वैल्यूज, एंड दिस इज कंप्लीटली योर की वैल्यू पेयर. ठीक है, और आप लूप भी लगा सकते हो एज इट्स अ
थिंग सिक्वेन्स. लूप म्हणजे एका लाईन मध्ये ते प्रिंट झालं एकानंतर एक. ठीक आहे. आय होप यू नो दिस लूप्स केलेत आपण. फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स. तर इथे व्हॅल्यूज दोन येतील. कुठल्या कुठल्या? की अँड व्हॅल्यू. ठीक आहे. इन. आता दोन्ही फक्त कीज आपल्याला रिट्रीव्ह करायचे आहेत का? नाही. वी वॉन्ट बोथ दी थिंग्स लाईक की अँड व्हॅल्यू. दॅट्स वाय की और व्हॅल्यू कोण देते हमें? स्टूडेंट डॉट आइटम्स. तो फॉर की व्हॅल्यू इन स्टूडेंट डॉट आइटम्स and print की वैल्यू. सिंपल. ते बघा आलं है ना. चलो अब हम पढ़ते हैं वेरी इंपॉर्टेंट टॉपिक दैट इज फंक्शंस. सो फंक्शंस दो टाइप के होते हैं. कौन से? यूजर डिफाइंड एंड ऑन द बिल्ट इन. ठीक है. एक होते हैं बिल्ट इन जिसे हम प्री डिफाइंड फंक्शंस भी कहते हैं. ठीक आहे. युजर डिफाइंड फंक्शन काय असतात? जी फंक्शन्स आपण बनवतो. ठीक आहे. पहिले तो फंक्शन काय असतं ये समज लो. A function is a block of code that we perform that we use to perform specific task. ठीक आहे. फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म्स अ स्पेसिफिक टास्क. ठीक आहे. म्हणजे काय? फंक्शन आहे. लेट्स से एक व्यक्ती आपण त्याला एकच फंक्शन असाइन केलं डोर ओपन बंद करायचं. त्याला मग काय येईल? तेवढंच येईल. काय? जस्ट ओपन द डोर क्लोज द डोर. त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही सांगितलं तो करेल का? नाही. तो काय म्हणेल मग? एरर देईल. करेक्ट. की काय लाइक कहना क्या चाहते हो दैट काइंड ऑफ अ थिंग. सेम थिंग इज ओवर हियर. दो टाइप के होते हैं. पहला आहे तुमचं इनबिल्ट फंक्शन, दुसरा आहे तुमचं युजर डिफाइंड फंक्शन. इनबिल्ट फंक्शन जे पायथनने स्वतः ऑलरेडी बनवून ठेवलेत. फॉर एक्झाम्पल प्रिंट आयडी है ना, टाइप. तर हे जे सगळे फंक्शंस आहेत दॅट आर ऑलरेडी प्री डिफाइंड और बिल्ट इन फंक्शन बाय पाइथन. ठीक है. अगर आपको उनका पीछे का उप्स या फिर कोड देखना है तो आप जस्ट यू कैन गो एंड डू हेल्प एंड फंक्शन नेम. तो आपको पूरा कोड उसका दिख जाएगा. ठीक है. यूजर डिफाइंड फंक्शन ऐसे होते हैं जो फंक्शन हम खुद बनाने वाले हैं कोई चीज को लाइक से अपने कोड को ऑटोमाइज करने के लिए. फॉर एग्जाम्पल वी हैव अ ब्लॉक ऑफ कोड. हमको 6 लाइन हमको बार बार प्रिंट करनी है. उसके लिए हम सिंपली क्या करेंगे? एक ही बार उसको प्रिंट कर लेंगे किसी एक फंक्शन में. बाद में वो फंक्शन कॉल किया तो वो काम क्या करेगा? बार बार वो एक लाइन इट विल प्रिंट. करेक्ट. वैसे ही चीज अभी यहाँ पे होने वाली है. ठीक है. सेम थिंग वी आर गोइंग टू डू इट हियर इन यूजर डिफाइंड फंक्शन. लेट्स से. ठीक है. लिखते कैसे पहले ये देख लो. द फंक्शन कैन बी क्रिएटेड यूजिंग रिजर्व वर्ड डेफ. फंक्शन नेम छोड़ो. चलो हे बघा. डेफ मी घेतलं ग्रीट. काय फंक्शन नेम आहे माझा? ग्रीट. ठीक आहे. ओपन अँड क्लोज ब्रॅकेट अँड कोलन. प्रिंट मी त्याला एक टास्क का दिलं. नेहमी तू ग्रीट कॉल केला म्हणायचं हाय हाऊ आर यू देअर. काय? ठीक आहे. झालं. आता फंक्शन कॉल कसं करता रे? फंक्शन नेम ओपन क्लोज ब्रॅकेट. कळलं?
इझी. सिंटॅक्स कसा आहे, डिफिकल्ट आहे का? नाही, खूप इझी आहे. ठीक आहे, एक लिहा, बाकी सगळं लक्षात राहील. सर युजर डिफाईन कोणते कोणते फंक्शन्स आहेत? हा, युजर डिफाईन फंक्शन्स कोणते कोणते आहेत? युजर डिफाईन्ड आपण बनवतो ना, तर आपण कुठले पण बनवू शकतो. आपण कोणतंही नाव देऊन ते सेव्ह केलं की आपण पुढे ऍज ते फंक्शन Yes, म्हणून यूज करू शकतो. correct. तुम्ही use करू शकता. करेक्ट. तुम्ही काही नाव द्या, तुमचं नाव द्या किंवा काही नाव देऊ शकता, दॅट्स अप टू यू. ठीक आहे, चलो. याला फंक्शन कॉलिंग म्हणतात. ठीक आहे. इट्स कॉल्ड फंक्शन कॉलिंग. चलो, समजलं. नेक्स्ट आपण आता शिकूयात पॅरामीटर्स अँड आर्ग्युमेंट्स. लेट्स से मी एक फंक्शन बनवलं डेफ ऍड नावाचं. काय, लेट्स से ऍडिशन देऊ, किंवा जसं तुम्ही बोलले होते कुठलं पण नाव देऊ शकतो. आपण नाव देऊ ऍपल, सिंपल. त्याच्यामध्ये मी दोन पॅरामीटर्स पास केले. काय, ए अँड बी. ठीक आहे, त्याला कोलन दिला. ठीक आहे. नाव व्हॉट आय विल डू, आय विल से प्रिंट. दोघांचं नेहमी काय केलं पाहिजे, ए प्लस बी. ठीक आहे, त्याला केलं एक्झिक्यूट. आता मी खाली येतो, मी ऍपल ला कॉल करतो. फक्त असं कॉल करून चालेल का? काय एरर देईल, पोझिशनल आर्ग्युमेंट मिसिंग. सी, टू रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट्स ए अँड बी मिसिंग. टाकू का मग? चलो, मी आता एक टाकतो. आता काय येईल, वन रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट मिसिंग. मी टाकलं 5. काय आन्सर येईल, 6. का बरं असं आलं? कारण की ऍपल नावाच्या फंक्शनला टास्क काय असाइंड आहे, ऍडिशन. दोन required. ठीक आहे, समजताय का नाही? ठीक आहे. काही बुक्स मध्ये ना तुम्हाला असं बघायला मिळेल की आता जसं इथे सब नावाचं बनवलंय, सबट्रॅक्शन. प्रिंटच्या ऐवजी रिटर्न वापरलंय, तर दॅट इज वन अँड द सेम इन टर्म्स ऑफ फंक्शन्स. ठीक आहे, ठीक आहे. चलो, हे बघा इथे ऍड, नंतर मी बघा ऍड केलं, आलं का? नाही, बरोबर, इझी. चला, एक स्वतःचं फंक्शन बनवून करा बरं काहीतरी.
चला आता आपण एक फंक्शन बनवलं डेफ लेटचे इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये मी दिलं नेम अँड कोर्स. ठीक आहे. then I would print f string your name is name and course is data science. ठीक है. Oh shit, तुम्हाला पण नाही सांगता आलं का रे? ठीक आहे. आता बघा, जर मी आता टाकलं कसं इन्फॉर्मेशन च्या मध्ये ऋत्विक कॉमा जावा. ठीक आहे. ठीक आहे. बट नाउ व्हॉट इज हॅपनिंग इज लाईक, इफ जर मी असं टाकलं and I did this ऋत्विक, हे तर उलट आलं. करेक्ट. सो हे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यासाठी आपण काय करतो, while declaring we do डायरेक्ट आपण इथे असाइन करतो कोर्स इक्वल्स टू जावा आणि नेम इक्वल्स टू ओमकार देऊ आपण. शोध ओमकार. सी, आता बरोबर आलं. याला पोझिशनल आर्ग्युमेंट म्हणतात. येऊन घ्या एक्झाम्पल, याच्याने एकदम नीट समजून जाईल. थिअरी तुम्ही कुठेही वाचाल. ठीक आहे. काय डिफिकल्टी? सर कधी पण पुढे जाऊन इन्फॉर्मेशन जेव्हा आपण प्रिंट करू तेव्हा ऑलवेज आउटपुट असंच भेटणार ना? हो. मग जेव्हा आपल्याला पर्टिक्युलर नको असेल तेव्हा आपण वरचा सिंटॅक्स यूज करू शकतो. समजलं? चलो. आता शिकूयात आपण डिफॉल्ट आर्ग्युमेंट. ठीक आहे. लेट्स से मी केलं डेफ
स्क्वेअर. ठीक आहे, याच्यामध्ये मी केलं स्क्वेअर नको, एक काम करतो, ऍडिशन नावाचं बनवलं फंक्शन. ठीक आहे, त्याच्यामध्ये x इक्वल्स टू मी 1 दिलं आणि y इक्वल्स टू मी 2 दिलंय, सॉरी 1 दिलंय परत. आणि मग याला मी करतो, याला मी केलं प्रिंट x प्लस y. मला सांगा, जर मी आता ऍडिशन हे कॉल केलं तर काय आन्सर येईल? 2. ठीक आहे, म्हणजेच जर आपण त्याच्यात कुठलं काही पॅरामीटर पास नाही केलं तरी तो काही ना काही आन्सर करेल. का? कारण की डिफाईन होतानाच त्याला सांगितलंय की काही नाही तर तू हे कर, तुला जर काही काम नसेल ना, तर म्हणतो तुला काही काम नसेल तर चुपचाप हे कर, सिंपल. जर हा काम दिलं तर तो करेल, लाईक 2,3 जर केलं तर तो आन्सर करेल 5. बट इफ आय डू ओनली 2, 3. कळलं का? याला म्हणतात डिफॉल्ट आर्ग्युमेंट. काय म्हणतात? समजलं? काय डाऊट डिफिकल्टी याच्यात? नक्की? चलो. नेक्स्ट आपण बघूयात व्हॉट आर आर्ग्स. ठीक आहे, ARGS. ठीक आहे, आर्ग्स काय असतात? हे तुमचे जेवढे पण लाईक नंबर्स आहेत, तुम्ही जे पण तिथं स्टोअर करणार आहे, त्याला कलेक्टिव्हली त्याच्यावरती कुठलं ना कुठलं ऑपरेशन परफॉर्म करतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता मी एक फंक्शन बनवलं डेफ समरी. ठीक आहे, समरी नावाचं फंक्शन. त्याच्यामध्ये काय पॅरामीटर पास केलंय? नंबर्स. ठीक आहे, विथ अ स्टार साइन, मल्टिप्लिकेशन साइन आहे, बट त्याला आर्ग्स मध्ये पण आर्ग्स देतो असं दिसतं, तर ते आर्ग्सचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आणि प्रिंट काय केलं? सम ऑफ नंबर्स, म्हणजे याच्यामध्ये जे पण स्टोअर करेल कलेक्टिव्हली त्याचा सम घ्यायचा. ठीक आहे, आर्ग्स कलेक्ट्स पोझिशनल आर्ग्युमेंट्स इनटू अ टपल. आलं का? 5, 5, 10, 15. करेक्ट? सिंपल. यालाच काय म्हणतात तुमचं? आर्ग्स. लक्षात ठेवायचं, आर्ग्स कलेक्ट पोझिशनल आर्ग्युमेंट्स इनटू अ टपल. ठीक आहे, नेक्स्ट असतं क्वार्क्स. काय झालं? नाही समजलं? बर, नेक्स्ट असतं क्वार्क्स. ठीक आहे, आर्ग्स अँड क्वार्क्स हे थोडे हायर ऑर्डर फंक्शन्स असतात, विचारत नाही कुठे जास्त, बट यू मस्ट नो अबाउट इट. ठीक आहे, सेकंड असतं क्वार्क्स. आता जसं हे टपल मध्ये तुम्हाला गोष्टी स्टोअर करतात, तसंच क्वार्क्स जे आहे इट कलेक्ट्स द कीवर्ड आर्ग्युमेंट इनटू अ डिक्शनरी. आता डिक्शनरी आय होप माहिती आहे. ठीक आहे, जर आर्ग्स आपण एक स्टारने देतो तर क्वार्क्स आपण डबल स्टारने देतो. ठीक आहे, समजलं? गुड.
ठीक है, चलो. Write a Python function to calculate EMI over a loan. म्हणाल का? फंक्शन बनवायचं आहे ज्याच्यामध्ये नेहमी तुम्ही जर अमाऊंट टाकली तर तुम्हाला महिन्याला किती EMI बसेल ते आलं पाहिजे. आहे ना असे कुठली नवीन गोष्ट घ्यायला गेल्यावर असतात बघा ना ते EMI काढून देतात आपल्याला. आज ही फाईल तुम्हाला पूर्ण शेअर करायची कम्प्लीट. फक्त लगेच मेसेज नका करत बसू. जरा ऑफिसची गडबड चालली आहे त्यामुळे. हे थोडे हायर ऑर्डर फंक्शन्स आहेत, थोडं ऍडव्हान्स आहे. ठीक आहे, याचे कोड नाही लक्षात ठेवले तरी इट्स ओके, बट अगेन शुड नो ॲट दिस मोमेंट. लॅम्बडा फंक्शन, हा त्यातला पहिला फंक्शन येतो तुमचा लॅम्बडा फंक्शन. ठीक आहे, लॅम्बडा फंक्शन काय करतं, लाईक त्याच्यामध्ये आपण एका वेळेस फक्त एकच एक्सप्रेशन घेऊ शकतो. म्हणजे एक तर ऍडिशन, एक तर मल्टिप्लिकेशन, एक तर डिव्हिजन, नाही तर व्हॉट्सएव्हर काही पण ऑपरेशन. लॅम्बडा फंक्शन कॅन टेक एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स, म्हणजे किती पण आर्ग्युमेंट्स घेऊ शकतो तो, बट कॅन ओनली हॅव वन एक्सप्रेशन. कळलं? लिहितं कसं बघा, इथे काय दिलंय, एफ इक्वल्स टू लॅम्बडा ए सच दॅट ए नेहमी काय करायचं, मल्टिप्लाइड बाय 2. मग ते बघा एफ मध्ये आपण फक्त 7 टाकलं, काय करेल एफ, नाही तर 12 टाकलं, काय करेल, 24 का बरं, काय करायचं ए ला नेहमी मल्टिप्लाय. करेक्ट. यालाच करण्याचा दुसरा अजून एक ऑप्शन काय, डायरेक्ट फंक्शन बनवा, मल्टी काय व्हॅल्यू आणि काय ठीक आहे. तुम्ही मल्टी टाकलं आणि काय, बघा. बट अगेन सी लुक ॲट युअर लाईन ऑफ कोड, कुठलं इझी जात आहे, सिंपल आहे ना लॅम्बडा फंक्शन वापरून. ठीक आहे, जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपला लाईन ऑफ कोड हा कमी झाला पाहिजे. करेक्ट, लाईन ऑफ कोड म्हणजे लाईन्स कोडचा. तुम्ही असे सगळे शॉक का बसतात रे, समजत नाही का, झोप नसती झालेली का काय, की का शिकतोय पायथन हेच माहिती नाही. हा, का कंटाळले, भूक लागली, असं काही आहे का. हा, तुमचं समजू शकतो मी, तुम्हाला तर झोपच येते. खतरनाक.
फंक्शन. थोडे हायर ऑर्डर फंक्शन्स आहेत, करायचे का नाही? असे चेहरे करून बसता, बापरे. चलो, 3च आहे, तेवढे बघू अँड देन विल स्टॉप. कळतंय मला, वीकेंड येतोय जवळ, सगळे हे करायचे. मंडे पासून तरी जरा फ्रेश या, ऍडव्हान्स सुरू करायचंय. ठीक आहे. A map function applies a given function to all items in an input list or iterable. मॅप हा एक असा हायर ऑर्डर फंक्शन आहे जो त्या पर्टिक्युलर लिस्ट मधल्या प्रत्येक एलिमेंट वरती एक ऑपरेशन जे आपण त्याला असाइन केलं आहे ते परफॉर्म करतो. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आता ही एक लिस्ट आहे, मला प्रत्येक एलिमेंटला डबल करायचंय. काय करायचंय? डबल. लेट्स से ट्वाइस, लाइक ट्वाइस ऑफ 2 इज 4, 3 चा ट्वाइस 6. मला ते तसं परफॉर्म करायचंय. त्यासाठी मी काय करेल, सिंपल, या गोष्टीसाठी आपल्याकडे कुठला एक सगळ्यात बेस्ट फंक्शन आहे? ठीक आहे, लॅम्बडा तर आहेच, ऑपरेशन साठी आपल्याला लॅम्बडाच लागेल. बट आपल्याला काय करायचंय, प्रत्येक एलिमेंट वरती काम करायचंय. करेक्ट. ऍट दॅट पॉइंट इन टाइम व्हॉट वी विल यूज? मॅप फंक्शन. मॅप फंक्शन कसा लिहितो आपण? मॅप सिंपल ब्रॅकेट मध्ये कोणाला आणला मग आता? लॅम्बडा. हायर ऑर्डर फंक्शन का म्हणतात त्याला? फंक्शनच्या मध्ये अजून एक फंक्शन आला. करेक्ट. म्हणजे पहिला कुठला फंक्शन सॉल्व्ह होईल? हा ऐकलं होतं का स्कूल मध्ये? एफ ऑफ एक्स. नाही? ठीक आहे, नाही ऐकलं. ऐकलंय का? नशीब. ठीक आहे, आता मॅप फंक्शन सोडा, लॅम्बडा फंक्शन कडे लक्ष द्या. लॅम्बडा फंक्शन काय म्हणतोय? हा, आता त्याला समजेल कस काय रे एक्स काय आहे? डॅश नंबर्स. नंबर्स मध्ये कोण स्टोअर केलं होतं आपण? दॅट लिस्ट. ठीक आहे, आणि मग आपण या पूर्ण फंक्शनला कुठल्या फंक्शन मध्ये स्टोअर केलं? मॅप मध्ये. सिंपल त्याला प्रिंट केलं, लिस्टच्या फॉर्मॅट मध्ये येऊन गेलं. सी 2 4 6 8 10. कळलं का मॅप? डोंट वरी, आज हे तुम्हाला पूर्ण फाईल घेऊन जाईल, सो विल गेट टू नो एव्हरीथिंग. नेक्स्ट इज फिल्टर. फिल्टर काय देतं? डिवाइड आपण गेलाय काय? A filter function filters elements from an iterable on a function that returns true or false. म्हणजेच काय, ते आपल्याला फिल्टर करून देते एलिमेंट, जी आपल्याला कंडिशन आपण जी लावली आहे ना त्याच्यावरती. ठीक आहे, अगेन सी कुठला फंक्शन वापरला इथे? लॅम्बडा. ठीक आहे, लॅम्बडा एक्स सच दॅट, बाय द वे व्हॉट इज दिस कंडिशन फॉर? इवन नंबर साठी. आठवतं का? केले होते आपण सॉल्व. ठीक आहे, आणि नंबर्स मध्ये अगेन कोण स्टोर्ड आहे? हे. यातले आपल्याला कोण बाहेर काढायचे? इव्हन नंबर्स. अरे इव्हन काढायचे ना, कंडिशन इव्हन ची आहे. ठीक आहे, फिल्टर काय करतं? फिल्टर काय करतं? नंबर्स फिल्टर करून देते अकॉर्डिंग टू द कंडिशन. कंडिशन काय होती? त्या पर्टिक्युलर लिस्ट मधले आपल्याला इव्हन नंबर्स फिल्टर आउट करायचे. त्यासाठी इव्हन नंबर्स पहिले शोधावे लागतील. त्यासाठी काय वापरलं? इव्हन नंबरची कंडिशन. प्रत्येक एलिमेंट वरती लावायचे आहेत तर लॅम्बडा फंक्शन, आणि फिल्टर करायचे आहेत तर फिल्टर फंक्शन. तर याला म्हणतात कंप्लीट हायर ऑर्डर फंक्शन. कळलं? ठीक आहे. रिटर्निंग नॉट रिक्वायर्ड. हे झालं तुमचं. फाईल हँडलिंग नका करू, त्यासाठी आपल्याकडे पांडाज आहे ऑलरेडी. समजलं का? तर इथपर्यंत आपलं बेसिक्स टू मॉडरेट और इंटरमिडिएट लेवल ऑफ पायथन कंप्लीट. यानंतर आपण एक स्टेप पुढे जाणार. जर एक स्टेप पुढे गेलो तर इथे गोष्टी अजून इझी होतील. लाईक एक लाईनचे कोड्स आहेत, बट कन्सेप्ट थोड्या बिघडतात. म्हणजे थोड्या ट्रिकी होतात.
सो आता तुम्हाला तुमचे डोळे थोडे ओपन ठेवावे लागतील. तर त्याचं एक्झाम्पल दाखवा ना. कसलं? हायर ऑर्डर फंक्शन. हे काय, हेच एक्झाम्पल्स आहेत. Like, हे सगळ्यात बेसिक एक्झाम्पल आहे. याचे तुम्हाला दाखवू का फंक्शनचे एक्झाम्पल? जस्ट गिव्ह मी अ सेकंड. हे मी तुम्हाला असं कट करून काय ठेवलंय ते दाखवतो. अरुण मी एक जर बनवला असेल ना कुठे तर बघतो. सी गाइस, फंक्शन स्क्रिप्ट लिहितो ना डेटा सायन्स मध्ये आपण, तर असे 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 लिहावं लागतं. आता हा ट्रेन टोकनायझर एक म्हणून आम्ही एक स्क्रिप्ट लिहिली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठला आर्ग्युमेंट पास आहे का? नाही. बट त्याच्यामध्ये काय, एक ट्रेन वीबी टोकनायझर युझिंग रस्ट्रोप सेफ टिक टोकन पिकल. पिकल काय आहे? पिकल एक एक्सटेन्शन आहे. मशीन जर एआय मॉडेलचा असतं कुठलं मशीन लर्निंग मॉडेल, तो आपल्याला जर सेव्ह करायचा आहे तर आपण पिकल फाईलमध्ये सेव्ह करतो, तर त्याचं एक्सटेन्शन आहे ते. ठीक आहे, हे बघा. मग let's say os path join tokenizer dot pickle and let's say again एक त्याला जॉईन करून ठेवलंय आपण. तर हे कशामध्ये आहे? पूर्ण डेफ मध्ये. त्याच्यामध्ये कंडिशन पण लावली आहे. जर ऑलरेडी ट्रेन असेल तर रिटर्न नन, नाहीतर मग ट्रू. तर असे त्याचे म्हणजे जर हार्डकोर तुम्ही प्रॉब्लेम्स बघितले ज्याला पुढे डेटा सायन्स मध्ये यायचंय, तर बघा डेफ कसं वापरलंय. ठीक आहे, प्रिंट बघा. अगेन ठीक आहे, आतापर्यंत तुम्हाला सगळं इझी का वाटत होतं? बिकॉज आय वॉज डुईंग इच लाईन ऑफ कोड फॉर यू. प्रत्येक लाईन मी करून दाखवत होतो तुम्हाला. आता थोडं एक स्टेप गो अहेड. ठीक आहे, आता मी नाही करून दाखवणार काही. माझं तुम्ही जुने लेक्चर्स पण बघा. जसं ऍडव्हान्स पायथन आलं, कारण की मी याच्यावरती आय स्पेंड अ लॉट ऑफ टाइम. तुम्ही बघितलं, कारण बेसिक्स वरती आपला जवळपास महिना गेला. करेक्ट ना? ऍडव्हान्स पायथन खूप इझिली होऊन जातं जर तुमचे बेसिक्स क्लिअर असले तर. बेसिक जर क्लिअर नसले तर मग काही नाही. ठीक आहे. हॅलो सर. Start writing your attendance. Online wait. ठीक आहे, ऑनलाईन मंडे पासून जरा अटेंटिव्ह राहा. ठीक आहे, ऑर ज्यांना ऑफलाईन यायचंय दे कॅन कम फॉर ॲटलिस्ट अ वीक ऑफलाईन. एक वीक राहिलं आपलं फक्त अजून. ठीक आहे, ओके देन, बाय बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.